छोट्या छोट्या कारणांवरनं मुलींचे संसार मोडत आहेत. कारण एकाचं कारण असं कळलं की आईचा हस्तक्षेप जास्त होता मुलीच्या संसारामध्ये. कारण असं होतं ते की मुलीला लग्न झाल्यानंतर तिच्या घरामध्ये तिला दररोज 6 पोळ्या कराव्या लागायच्या. किती? 6. सकाळी 6, संध्याकाळी कधी भाकरी, कधी दुसरं काही आयटम असेल तर मग पोळ्या नव्हत्या कराव्या लागत, पण 6 चपात्या म्हणतात काही लोक त्याला. गव्हाची पोळी आम्ही पोळी म्हणतो. तर त्याच्यावरनं तिने आईला सांगितलं. म्हणजे आईचा फोन सारखाच असायचा ना. आईने विचारलं काय करते बेटा? तर काय नाही, पोळ्या करते म्हणे. किती पोळ्या कराव्या लागतात? फोन हल्ली असं दुखणं झालेलं आहे की किती वेळ आपण बोलतो याचं कुणालाच भान राहत नाही. सगळ्यांना असं वाटतं कॉलिंग फ्री झालेलं आहे. मुळीच नाहीये. आपण महिन्याचा रिचार्ज मारतो किंवा बिल भरतो तेव्हा आपल्याला बोलता येतं. कुणी फुकट काही देत नाही. त्या फोनवरती आपण किती वेळ बोलतो, काय बोलतो त्याचं काही लिमिटच राहत नाही. त्या मुलीच्या आईनी कंटिन्युअसली तिला रोज सकाळी फोन, दुपारी फोन, संध्याकाळी फोन, सारखं काय बोलायचं. मग तुम्ही लग्नच का केलं तिचं? मला हे म्हणायचं होतं मग तुम्ही घरीच ठेवून घ्यायची होती ना तिला, लग्न करू नका. बाप रे, माझ्या बाळाला एवढ्या पोळ्या कराव्या लागतात. जर का ते बाळ आहे तर मग तिचं लग्न का केलं? बालविवाह, बालिका वधू आहे का ती? नाही ना. सज्ञाने छान मस्त तुम्ही भरपूर शिकवली, त्यानंतर तिचं लग्न केलं आणि मग ती नांदायला गेली ना. मग 6 पोळ्या म्हणजे खूप झालं का? करू द्या ना. प्रत्येकाला आपल्या संसाराचं म्हणजे संसारामधली सुखदुःख ही प्रत्येकाच्या वाट्याला येतात आणि त्याच्याशिवाय खरा संसाराचा आनंदही मिळत नाही. करू द्या. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून मेहनत मुलींनी केली पाहिजे. कारण की संसार त्यांचा आहे आता. ती मुलगी तुमचं बाळ नाही. ती कुणाची तरी बायको आहे, कुणाच्या तरी घराण्याची सून आहे, कुणाची वहिनी आहे, कुणाची मामी आहे, कुणाची आत्या आहे, कुणाची घराण्याचं नाक आहे ती. आणि मुलीवरती दोन्ही घराण्याची जबाबदारी आहे. ती परत आली तर तुमचंही घराण्याचं नाव खराब होणार नाही का? हा विचार थोडासा करा. मुलींना कंटिन्युअसली फोन करू नका पॅरेंट्सनी. त्यांना त्यांच्या परीने त्यांचं आयुष्य डिझाईन करू द्या. होईल काय कधीतरी कमी जास्त. अगदीच वेळ पडली तर तुम्ही आहातच की मदतीला. पण त्यांना करू तर द्या, धडपड तर करू द्या. मी असं म्हणायचं नाही की अजिबात कॉल करू नका. करा, पण मर्यादा असतात. मुलींनी पण त्या सांभाळा आणि मुलींच्या आई वडिलांनी पण त्या सांभाळा. माझ्याकडे असे कित्येक क्लायंट आहेत